मला एका गोष्टीचं भान येत नाही, कळत नाही की आज वयोवृद्ध असलेल्या पवारांनी, शरद पवार साहेबांनी महाराष्ट्र शांत करावा अशी अपेक्षा मला वाटतं भुजबळांची आहे. या वयातही मग यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, हे सरकार हा वाद पेटवण्यात अपयशी ठरलं का? हे अपयशी झाले का? यांना हा वाद मिटवण्यामध्ये यांची भूमिका काय असणार? किंवा हे वाद मिटवू शकत नाही, यांची ताकद नाही, हे छगन भुजबळ साहेबांना सांगायचं आहे का? खरं तर मराठा आणि ओबीसीचा वाद हा पराकोटीचा महाराष्ट्रात झालाय. मराठवाडा धुमसतोय. आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं की आम्हाला फोन आला, विरोधकांना फोन आला, मी भुजबळ साहेबांना सांगू इच्छितो की भुजबळ साहेब खोटं बोला, पण एवढंही खोटं बोलू नका. आम्हाला कोणत्याही नेत्याचा फोन आला नाही आणि आम्हाला फोन येऊन कोणी थांबवू शकत नाही. मराठा आणि वर्सेस ओबीसी हा वाद मुळात सरकार पुरस्कृत आहे. सरकारने हा वाद उभा केलेला आहे. एका बाजूला एक नेते मराठा समाजांना खोटी आश्वासन देऊन फसवतात आणि तुम्ही ओबीसींची फसवणूक करताय. ज्या ज्या ठिकाणी गेला त्या त्या ठिकाणी शेर शायरीमधून तुम्ही वाद मिटवण्याचं काम केलं की वाद लावण्याचं काम केलं, हे पहिल्यांदा भुजबळ साहेबांनी महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे. हा वाद मिटवून हे वाद भारतीय जनता पक्षाच्या पत्तावर पडावं हा यांचा डाव आहे आणि हे षडयंत्र आहे. त्यामुळे पवार साहेबांच्या बोटकडे बोट दाखवून की सर्वपक्षीय बैठकीला पवार साहेबांच्या इशाऱ्यावर विरोधक गेले नाही, हे धांदात खोटं आहे. आम्हाला कोणाचाही फोन आला नाही. आणि मला तरी वाटतं की महाराष्ट्रामध्ये आज ज्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र धुमसतोय त्यामध्ये मराठा समाजाला शासनाने जे काही लिखित आश्वासन दिलं, ओबीसीला आंदोलन समाप्त करताना जे काही सांगितलं, त्या संदर्भात खुलासा करावा आणि वाद मिटवायची जबाबदारी सरकारची आहे. शासनाने तोडगा काढायचा आहे. तोडगा कोणी काढायचा यावर समन्वयाची भूमिका कोणी स्वीकारायची ते सरकारचं काम आहे. पण पवार साहेबांच्याकडे बोट दाखवून आम्ही कमकुवत आहोत, आम्ही कमजोर आहोत, आम्ही वाद मिटवण्यात आमची क्षमता नाही, हाच संदेश छगन भुजबळ साहेबांच्या वक्तव्यातून दिसतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.